दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आज भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपने ठाकरे गट आणि मनसेवर थेट आरोपांची सरबत्ती केली आहे। भाजपचं म्हणणं आहे की मराठी विरुद्ध हिंदी वाद कृत्रिमरित्या पेटवला गेला आणि या वातावरणात कल्याणमधील तरुण अर्णव खैरे याने आत्महत्या केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर उपस्थित राहून राजकीय हेतूने निर्माण झालेल्या तणावाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केलाय। या संपूर्ण प्रकरणावर बोलताना आमदार अमित साठम यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलंय, अर्णवच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं वातावरण कोणी तयार केलंय? लोकांना भिडवून राजकारण करणारेच आज जबाबदार आहेत। अर्णवला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली। अर्णव खैरे नावाचा 19 वर्षाचा मराठी युवक याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याची मनस्थिती खच्ची झाली आणि त्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली। कुठेतरी भाषा, प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। आणि आज या ठिकाणी जे एक मराठी गीत आहे, माणसानी माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना। भाषा, प्रांत याचा भेद विसरून सर्वांनी एकत्रितपणे राहणे, एकत्रितपणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे मराठीतलं गीत, मराठीचा कैवार घेणारे काही लोक यांनी हे गीत ऐकावं, या गीताचा अभ्यास करावा आणि या गीतापासून काहीतरी शिकावं अशी आमची इच्छा आहे। आणि या राजकीय पक्षांना व राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी आणि आपण केलेल्या कामाच्या आधारावरती, आपण केलेल्या विकासाच्या आधारावरती किंवा भविष्यामध्ये आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत याच्या आधारावरती राजकारण करावं, याच्या आधारावरती मतं मागावीत आणि अशा प्रकारे लोकांची माथी भडकावण्याचं काम करू नये। समाजामध्ये भाषा, प्रांताच्या आधारावरती तेढ निर्माण करू नये। मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करताय। अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना ही प्रार्थना करणार आहोत की काही राजकीय पक्ष व काही राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत।